तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर आज आहे नागपंचमी. तर काल उपवास वगैरे धरला होता सगळं. आणि आज प्रांजल त्यांना शाळेला काही सुट्टी दिली नाही, कसं काय माहिती. पण खेडेगावातल्या शाळेत, गावाकडच्या शाळेत सुट्टी असती, पण आज कशी नाही दिली माहीत नाही. तर चला, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की म्हणजे तुम्हाला आधी एक पहिला किस्सा सांगते ना. आत्ता पण तसंच झालं आहे, दुसऱ्यांदा तसंच झालं आहे. तर आता रडू का हसू मला ते तर कळत नाही. आता रडून झाले, खूप रडून झाले. तर आता काय करू शकत नाही ना. म्हणून आज जरा म्हटलं सणासुदीचं आहे म्हणून गप आहे. म्हटलं जाऊ द्या, तर गेलं ते विषय गंगेला मिळालं. तर आधी सांगते, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का. तर आमची ॲनिव्हर्सरी होती, म्हणजे सांगू का तुम्हाला, माझ्या मते पहिलीच असेल ॲनिव्हर्सरी, पहिलीच ॲनिव्हर्सरी होती. त्यावेळेस मला ना, मी प्रांजल माझ्या पोटात होती आणि मी नगरला गेले होते माहेरी. कारण मला एका वर्षातच प्रांजल राहिलेली. तर त्यावेळेस मी गेले होते माहेरी डिलिव्हरीसाठी, कारण 7व्या महिन्यातच पाठवते, असं घरांची रूल आहेत, 7व्या महिन्यातच माहेरी जायचं वगैरे. तर मी गेलते आणि पहिली ॲनिव्हर्सरी म्हटल्यावरती नाही साजरी करायची. आणि मी नगरला, ते इकडं मी इकडं. आणि मग काय झालं, मी बोलवलं बाई नाही का या ॲनिव्हर्सरीला वगैरे, पहिलीच आहे आपली. तर ते आलते. आता ते ना पहिले एवढे स्ट्रिक होते, प्रमाणाच्या बाहेर स्ट्रिक होते. म्हणजे मोबाईल मला वापरून द्यायचे, पण व्हॉट्सॲप नव्हते वापरून देत. व्हॉट्सॲप अजिबात चालवायचं नाही. आता म्हणजे ते एकदम फ्री झाले, यूट्यूब चॅनल वगैरे चालू करू दिले, तसं काय नाही. पण व्हॉट्सॲप नव्हतं वापरायचं पहिलं. आणि एक गोष्ट सांगते, मग असं झालं, त्यावेळेस मी आता नगरला गेले, मी व्हॉट्सॲप चालू केलं. कारण मला आवडायचं, कारण माझं लग्नाच्या अगोदरपासून व्हॉट्सॲप होतं. तर व्हॉट्सॲप म्हणजे आपलं व्हॉट्सॲप याच्यासाठी नसतं, कुणाचे स्टेटस बघण्यासाठी नसतं. काही गोष्टी अशा असतात किंवा महत्त्वाच्या गोष्टी असतात, ते एकमेकांना शेअर करतो. किंवा आपण मैत्रिणी असतो, त्यांनी फोटो काढलेले असतील, ते आपण शेअर करत असतो एकमेकांना त्या व्हॉट्सॲपद्वारे. काय रे बाबू, ये, वाव, छान, मस्तच. प्रिशा मॅडम चालले लिपस्टिकचं. तर आज नवीन ड्रेस नाही घातले पुरींना. तर आम्ही लहानपणी माझ्या पप्पांना, तुम्हाला सांगू का एक गोष्ट, मी लहान असताना पप्पा दर सणाला मला मेहंदीचा कोन, नेल पॉलिश, टिकल्याचं पॉकेट, बांगड्या दरवर्षी आणायचे. कोणता सण असो, नागपंचमी असो, नागपंचमीला एक असायचं, परत संक्रांत, मेन सणाला आणायचे माझे पप्पा, न सांगता आणायचे. खरंच म्हणजे आठवलं ना अजून ते बालपण, म्हणजे भारी वाटतं. पप्पांना आमच्या लय हौस होती, म्हणजे त्यांना मुलगी, त्यांना लहानपणापासून म्हणजे मुलींचं, शेजारच्या मुलींचा, माझ्या मैत्रिणींचा, कुणी आलं ना तर घरी माझ्या मैत्रिणी वगैरे, त्यांना लय लाड करायचे. लगेच ताई चहा बनव, त्यांना ताई असं कर, ताई तसं कर. आणि ते सणाला मला लय आणायचे. तर जाऊ द्या, हा विषय हे होतो आहे. तर मी केलं व्हॉट्सॲप चालू आणि केलं, असंच केलं. आणि संध्याकाळी ते आले, म्हणजे दुपारूनच आले. आता माझं व्हॉट्सॲप चालू होतं त्याच्यामध्ये, आणि मला माहिती आता ते मी मोबाईलच दाखवा ना त्यांना, की ते माझी वैरी तुझा मोबाईल पुढे. आणि त्यावेळेस तो पण मोबाईल त्यांनीच दिला होता बरं का, लग्नाच्या अगोदर मला. इंटेक्सचा होता, पहिला इंटेक्सचा मोबाईल असायचा, तर तो दिला होता मला. सांगू का, त्यावेळेस लग्न जमलं होतं आमचं, आणि म्हटलं मला मोबाईल पाहिजे, तो मोबाईल त्यांनीच दिला होता. तर आले बाई ॲनिव्हर्सरीला, तर ते मला माहिती, पण तो व्हॉट्सॲप चालू आहे त्याच्यात. आता मला काय माहिती यांना एवढं रागीन मी व्हॉट्सॲप चालू केलं वगैरे. तर त्यांना वाटलंच नाही, ही कमून दाखवा नाही मोबाईल, कमून दाखवा नाही. आणि माझं काय असं डोक्यात नाही, हे नाही की ह्यांना एवढं रागील वगैरे. नंतर मग काय झालं, मी दाखवलं, संध्याकाळी बोललं दाखवलं, आणि त्यांनी ते बघितलं व्हॉट्सॲप चालू असलेलं. अरे बापरे, आता काय करणार. त्यांनी ते बघितलं, त्यांनी तुम्हाला अक्षरशः सांगते मी, खरी गोष्ट आहे. पोरगी इथं मग खोटं बोलत नाही. संध्याकाळची वेळ आमचं जेवण वगैरे सगळं झालं, आणि जेवण वगैरे झालं, आम्ही बाहेर बसलो. त्यांनी बघितलं व्हॉट्सॲप चालू केलं, आणि टी व्ही चालू आहे, लगेच आवाज येतो, थांबा दरवाजा लावतो. तर तुम्हाला सांगते, त्यांनी दगड घेतला
नवीनच मोबाईल 1 वर्षात नवीन 1 वर्षापूर्वी घेतलेला दगड घेतला माझ्यासमोर तो मोबाईल ठस 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 असा फोडला. अयो म्हणजे ॲनिव्हर्सरीला माणसं गिफ्ट देते आणि त्यांनी तो गिफ्टचा मोबाईलच त्यांनी माझा तोडून टाकला. तुम्हाला दाखवते त्याची अवस्था कशी केली. तो मी अजून तसाच जपून ठेवलेला आहे तो मोबाईल बघा, तसाच जपून ठेवलेला आहे मोबाईल. तर मला आज मी त्या दिवशी कपाट आवरलं ना, म्हणजे इथं बेडचं आहे ना, तर ते आवरलं तुम्ही तसंच ठेवलं. तर एक आठवण म्हणून कसं राग असतो माणसाला, तर हा मोबाईल होता अजून जपून ठेवला मी. आता असं त्याची अवस्था केली होती, दगडाने अक्षरशः ठेचला होता, फक्त व्हॉट्सअप चालू केलं होतं म्हणून. आता मी तिथं रडावा का काय करू मला काही सुचलंच नाही. काय करू मी आता, कारण चुकी माझी होती. ते म्हटले होते ते व्हॉट्सअप चालू नाही करायचं, अजिबात चालू नाही करायचं. मग कारण मी केलं होतं पण मग मी काहीच बोलले नाही, कारण चुकी माझी होती, काहीच नाही. आणि ते घरी आले होते म्हणून मी पण तमाशा नाही केला, माझा मोबाईल फोडला वगैरे. गप्प बसले. तेवढी रात्र कसं तरी घालवली. त्यांना सकाळी दुसऱ्या दिवशी जायचं होतं मुंबईला, इकडे यायचं होतं. तर मम्मीला सांगितलं, मम्मीला दाखवलं, मम्मी हे बघ त्यांनी, मी फक्त त्यांच्यासमोर पण नाही काही केलं, म्हणजे काहीच नाही, असं दाखवलं की काही झालंच नाही. तर कशाला म्हटलं आपल्यामुळं घरच्यांना पण त्रास या गोष्टीचा नको ना. मी काहीच बोलले नाही. आणि नंतर मग हे केलं, ते गेले, निघाले मुंबईला. आणि ते नॉर्मल, त्यांना काहीच नाही, म्हणजे मी तोडला म्हणजे एक प्रकारे चांगलं केलं, असं नाही का. मी एक प्रकारे मी चांगले केले, तोडलं म्हणजे त्यांना काही घमना नाही, पस्तावा नाही, काहीच नाही. पण मला तर वाईट वाटलं आणि म्हटलं अरे हे मला फक्त मी व्हॉट्सअप चालू केलं तर असा मोबाईल माझ्या स्वप्नांचा असं चुर मोबाईलसारखं चुराडा झाल्यामुळे झालं. मी काहीच नाही. मग नंतर मग दुसऱ्या दिवशी मम्मीला म्हटलं हे बघ मम्मी त्यांनी असं तोडलं. आणि तेव्हापासून म्हणजे आमचे लय झगडे व्हायचे, प्रमाणाच्या बाहेर झगडे व्हायचे. तुम्हाला काय सांगायचं, काही गोष्टी असं वाटतं जाऊ द्या आपल्याला पुढचं आयुष्य कसं आहे ना. आता त्यात तुम्हाला सांगू का, आत्ता त्यांचं 100% 80% खूप बदल झालेला आहे. खरंच मी सांगते तुम्हाला, मी तो बदल कसा केला आहे माझ्या जीवाला माहिती आहे. आणि आता जरा बरे आहेत, पण राग आला ना तुम्हाला खरं सांगू का, मला पण म्हणजे हे होतं आता काय करू. खरंच माणसानं राग आलं डेंजर आहे. पहिले ते मला तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला पण हैराण वाटेल, पण कसं वाटतं, नको वाटतं सांगायला. कारण आपल्याच घरच्यांची प्रकारे नाही का, आपण आपल्या नवऱ्याची बदनामी केली जाते. त्याच्यामुळे मी नाही सांगत. झालं गेलं गंगेला मिळालं, पुढचं नवीन आयुष्य कसं सुखाने जाण्याचा विचार करायचा. तर हे अशी अवस्था केली जे माझ्या मोबाईलचे तसं ठेवलेलं आहे मी, जे पण आठवण म्हणून. तर चला एवढी गोष्ट होती. नंतर घरच्यांना सांगितलं, घरचे बोलले. घरचे आता काय बोलणार ना, आता कोणाची साईड घेणार, काहीच नाही बोलले. तर आणि लग्नाच्या अगोदर पण आमचं जेव्हा आम्ही फोनवर बोलायचो ना तेव्हा पण आमचे खूप झगडे व्हायचे, म्हणजे आमचे विचारच पटत नसायचे. पण आता ते सुधारलेत, चांगले सुधारलेत. चला आजच्या दिवशी एवढंच सांगते, बाय बाय. आणि तो दिवस आता सांगू का तुम्हाला, 24 एप्रिल म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी 24 एप्रिलला असते ना. चला बाय बाय. आता मला स्वयंपाक करायचा आहे, पुरणपोळीचं डाळ टाकली शिजायला, तर स्वयंपाक करून घेते. नंतर मग कसं प्रांजलीला आणायला जायला, मग आल्यावर दिले कंटाळा येतो करायचा. चलो बाय बाय.